आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। सुप्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन याला अटक झाली आहे। हैदराबाद मधल्या चेंगराचेंगरी प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे। या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झालेला होता आणि याच प्रकरणी ही अटक झाल्याची मोठी बातमी समोर येते। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी पारस धामा आपल्या सोबत आहेत। पारस, कोणकोणती कलम लावण्यात आली आहे, काय आरोप ठेवण्यात आलेत? 4 दिसंबर का है। 4 दिसंबर को हैदराबाद के एक थिएटर में पुष्पा 2 का प्रीमियर होना था। उस समय वहां पर अल्लू अर्जुन पहुंचते हैं और उनके साथ फिल्म की जो हीरोइन है रश्मि, वो भी पहुंचती हैं। वहां पर पहुंचने के बाद वहां पर बहुत सारी भीड़ जमा होती है और इसी की वजह से ये पूरा हादसा होता है, जहां पर भगदड़ मच जाती है और भगदड़ में एक महिला की मौत हो जाती है। जब इस महिला की मौत होती है उसके साथ साथ वहाँ पर 2-3 बच्चे होते हैं जो इस पूरे मामले में घायल हो जाते हैं। मामले में FIR दर्ज की जाती है, जिसमें 3 लोगों के खिलाफ FIR दर्ज की जाती है और उसमें जो अल्लू अर्जुन होते हैं उनके खिलाफ भी FIR दर्ज की गई होती है, जिसमें 115 जो सेक्शन है BNS का वो लगाया जाता है। 115 का मतलब ये होता है कि कल्पेबल होमोसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, गैर इरादतन हत्या का मामला जो है वो दर्ज किया गया है। और इस मामले में जो है आज अल्लू अर्जुन को गिरफ्तार किया गया है। ये सारी जितनी भी कलमें हैं वो बिलेबल कलम है, मगर सबसे बड़ी खबर ये है कि इस पूरे मामले में अल्लू अर्जुन को गिरफ्तार कर लिया गया है। ऐसे में अब पुलिस इसके आगे किस तरीके की तहकीकात करेगी, जांच करने की, वो जांच का विषय बना हुआ है अभी भी। नक्कीच। आणि आपण ही थेट दृश्यही बघतोय ज्यावेळेला ही अटक करण्यात आलेली होती। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघतोय की एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर 25 लाखांची मदत सुद्धा देऊ केलेली होती अल्लू अर्जुन यांनी। मात्र तरीही हा गुन्हा दाखल झालेला आहे। काय स्वरूपाचा दबाव हा सर्वसामान्य नागरिकांकडून होता की ज्यामुळे ही मोठी कारवाई झाली आहे? पारस जी बिल्कुल, जिस तरीके से ये पूरा हादसा हुआ वो बेहद दुखद हादसा था, जिसके बाद लगातार बहुत सारे लोग इस पे सवाल उठा रहे थे कि किस तरीके से जो थिएटर में संध्या थिएटर नाम था हैदराबाद में, जिस थिएटर में हादसा हुआ था उसमें ये सवाल उठाए जा रहे थे कि वहाँ पे प्रिपरेशन पूर्ण तरीके से की गई थी, पूर्ण तरीके से तैयारियाँ की गई थी। वहीं जो संध्या थिएटर के मालिक हैं उनका कहना था कि अल्लू अर्जुन के आने का कोई भी पहले से बताया नहीं गया था और जब वो वहाँ पर पहुँचते हैं तो उनकी फ़ैन फॉलोइंग को देखते हुए वहाँ पर भगदड़ मच जाती है। वहीं इस पूरे हादसे के बाद अल्लू अर्जुन ने 25 लाख रुपए भी जो है वो हादसे में जो मृत महिला थी उनके परिवार को दिए थे। ऐसे में बहुत सारी चीज़ें लगातार चल रही थी। पुलिस लगातार इस मामले में जांच कर रही थी और जब जांच लगातार चल रही है, इस बीच ये खबर आई है कि अब अल्लू अर्जुन को गिरफ्तार कर लिया गया है। इस मामले में बहुत सारे अभी भी पहलू हैं जिसको पुलिस जांचने की कोशिश कर रही है। ऐसे में सबसे महत्वपूर्ण यही है कि इस मामले में अल्लू अर्जुन को गिरफ्तार कर लिया है। इस मामले में 3 लोगों पर FIR हुई थी, जिसमें से अल्लू अर्जुन भी एक व्यक्ति थे। बिल्कुल पारस, सबसे बड़ी बात यह है कि अभी सारे रिकॉर्ड ब्रेक इस तरीके से पुष्पा 2 चल रहा है और इसी मामले में इतनी बड़ी अल्लू अर्जुन की जिस तरीके से ये गिरफ्तारी हो रही है, इसके पीछे क्या है? कौन सा दबाव तंत्र यहाँ पे हो रहा था जिसके वजह से अल्लू अर्जुन को ये अरेस्ट हुई है या और कुछ? ये पूर्ण तरीके से कानूनी मामला है। इसमें दबाव तंत्र पॉसिबली काम नहीं कर सकता है, क्योंकि जिस तरीके का हादसा सामने आया था उसमें एक महिला की जान गई थी। जिस तरीके से हम पुष्पा 2 की कामयाबी देख रहे हैं, पुष्पा 2 जब ट्रेलर लॉन्च हुआ था उस समय भी लोगों में काफ़ी ज़्यादा इस फिल्म को लेकर क्रेज़ था। लगातार जो लोग अल्लू अर्जुन के फैंस हैं, उनके प्रशंसक हैं, वो लगातार हर जगह पर भीड़ इकट्ठा करते थे। ऐसे में अगर कोई व्यक्ति अचानक से जिसकी इतनी फ़ैन फॉलोइंग हो वो कहीं पहुंचता है तो लोग बेकाबू हो जाते हैं, लोग उनको देखने की कोशिश करते हैं। ऐसे में ये पूरी घटना जो है वो हैदराबाद के संध्या थिएटर में घटी थी, जिसके बाद पुलिस ने जो मेजर स्टेप होते हैं वो लिए, कदम उठाए और FIR दर्ज की। इसमें किस तरीके की चीज़ें हैं वो अब पुलिस जांच कर रही है। क्या पूरा मामला था, ये किसकी गलती की वजह से इस तरीके का पूरा मामला सामने आया, एक महिला की मौत हो गई और साथ ही साथ जो 3 बच्चे हैं वो इसमें घायल हो गए थे। तो इसमें अभी पुलिस जांच कर रही है और जांच के बीच में उन्होंने अल्लू अर्जुन को गिरफ्तार किया है। बाकी किसकी गलती थी और किस तरीके से ये पूरा हादसा हुआ वो अभी जांच का विषय है और पुलिस इस मामले में जल्द ही अपडेट देगी। बिल्कुल, दिलीप ठाकूर सर सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे थेट जाणार आहोत। दिलीप सर, स्वागत आहे आपलं NDTV मराठीमध्ये। मुळातच हा संपूर्ण प्रकरणामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळते आणि दुसरीकडे ही अशा पद्धतीने अटक होतीये। अर्थातच संपूर्ण प्रकरण जर बघितलं तर गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा होताच, मात्र या मागे नेमकं प्रमुख कारण काय? केवळ गुन्हा हे कारण आहे की कुठलं दबाव तंत्र आहे की प्रगतीच्या एका शिखरावरती पोहोचत असताना अशा पद्धतीने अल्लू अर्जुनला अटक होते? नाही, मला असं वाटतं की म्हणजे जो गुन्हा झाला
त्याला अटक झाली हे म्हणजे सगळ्यांना नियम सारखा असं त्याच्यातून आपण एक निष्कर्ष काढू शकतो. मुळात ती जी घटना घडली त्या दिवशी रात्री, तर किती प्रकारची गर्दी असावी आणि जमावी आणि त्याच्यावर कोणाचंच नियंत्रण नसणं हेच पहिलं धक्कादायक होतं. आणि त्याची जी क्रेज, सिनेमाची क्रेज, त्याची क्रेज, या सगळ्याचा तो परिपाक आणि त्याच्यातून जी लठ्ठालट्टी, गोंधळ, गडबड आणि त्याची क्रेज आणि त्याच्यातून त्या महिलेचा मृत्यू, ते इतकं धक्कादायक होतं. आणि आता त्याच्यासाठी वेगळा नियम लावून न देता त्याला जी अटक करण्यात आली आहे, तर मला असं वाटतं की त्याच्याकडे आपण असं पाहिलं पाहिजे की अटक ही योग्य आहे, पण त्याच्या यशाला थांबवावं किंवा कुठेतरी ब्रेक द्यावा का स्पीड ब्रेकर द्यावा असं मला याच्यातून तरी दिसत नाहीये तरी. बर, दिलीप सर, तुम्ही आतापर्यंत इतकी समीक्षा केलेली आहे, मात्र अशा स्वरूपाचं यश किंवा अशा स्वरूपाची क्रेज तरुण असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील ही इतक्या मोठ्या प्रमाणात यापूर्वीही झाली होती, मात्र इतक्या भयंकर प्रमाणात की एखाद्याचा जीव जावा असे प्रकार यापूर्वी कधी घडल्याचं ऐकिवात नाही. मात्र या सगळ्या हैदराबाद मधल्या या क्रेजवरती तुम्ही कशा पद्धतीनं समीक्षण करता? नाही, हा अतिशय चांगला मुद्दा आहे. म्हणजे चित्रपटाचं यश किंवा अपयश हे अगदी मुखपटाच्या काळापासून आपण पाहत आलेलो आहे, पण ह्या चित्रपटाचं जी काय अकराळ विक्राळची लाट दिसते, ज्या पद्धतीने त्याला म्हणजे तेलुगू भाषेत झालं, तमिळ भाषेत झालं, हिंदीमध्ये आपण इकडे मुंबईमध्ये बघतो, लोंढ्याच्या लोंढेनी प्रेक्षक चित्रपटगृहात येत आहेत आणि तिकीट दर वाढलेले असून सुद्धा आले, पहाटेच्या शोला आले, रात्रीच्या उशिराच्या शोला आलेले आहे. तर हे काहीतरी अद्भुत आणि चमत्कारिक आहे असं मला वाटतं की अशा पद्धतीने इतका फ्लोनी प्रेक्षक ह्यापूर्वी आपल्याला आलेले दिसलेले आहे. तर वर्षभरापूर्वी आपण अॅनिमलचं सक्सेस बघितलं, पण ते अशी अकराळ विकराळ प्रकार नव्हता. पण हे नेमकं काय आहे, म्हणजे याच्याकडे आपण जर दुसऱ्या बाजूने पाहिलं तर असं तर नाही ना की जनसामान्यांना आता कुठेतरी सिनेमातल्या हिरो मध्ये कुठेतरी आपला वेगळा आदर्श दिसतोय आणि मग तो अशा पद्धतीचा तोडफोड करणारा नायक जो स्वरूप सिनेमाच्या पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंत नुसती ऍक्शन, अतिरेक, अतिरंजितपणा, अतिशक्तीपणा, म्हणजे सगळ्या प्रकारचे सामाजिक सांस्कृतिक नियम एक प्रकारे धाब्यावर बसून हा जो नायक आहे पुष्पा, तो जो काही संपूर्ण चित्रपटामध्ये तो म्हणजे तोडफोड मनोरंजन करतोय, त्याला जर अशा पद्धतीने प्रतिसाद मिळत असेल तर मला असं वाटतं की नुसतं चित्रपटाचं यश नाहीये, तर एक प्रकारची म्हटलं तरी सामाजिक शोकांतिका सुद्धा म्हणायला लागेल की लोक असा विचार का करू लागलेत की अशा पद्धतीचं हिंसक मनोरंजन आपण हे पाहू. आणि दुसरं एक सद सांगतो की आज शोले 50व्या वर्षात आहे, म्हणजे 50 वर्ष होतील चित्रपट प्रदर्शित झालेला, त्याचं जे सुवर्ण महोत्सव साजरा होतोय ठिकठिकाणी, तो सिनेमा आला त्या काळात आला त्यावेळेला सुद्धा असा हा हिंसक सिनेमा, असं आश्चर्याचे भाव होते. पण ते तेव्हा अशा पद्धतीने सिनेमाला स्वीकारणं किंवा आवडणं किंवा त्याला रिस्पॉन्स देणं हे असं नव्हतं. पण तेव्हा सुद्धा अशी एक भीती व्यक्त गेलेली की सिनेमा यशस्वी झाल्यानंतर काही दिवसांनी प्रेक्षकांना त्यातला गब्बर सिंग आपला हिरो वाटलेला. पण आता आपण जे पुष्पा 2चं जे पाहतोय की तो जे काही रुपेरी पडद्यावर हिंसा करतोय, सगळे नियम धाब्यावर बसून तो सगळ्या गोष्टी करतोय, त्याला जर प्रेक्षकांची अशी उत्स्फूर्तता मत असेल. मी ज्या शोला पाहिला, मी मल्टिप्लेक्स मध्ये, टाळ्या आणि शिट्या आणि काय बाप रे बाप, म्हणजे हे काहीतरी वेगळं असं काहीतरी आपल्याला चित्र दिसते. म्हणजे सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादाचा अतिरेक अशा वळणार आपण येऊन तो पोचलेलो नाही ना. आणि मग तो प्रतिसाद आहे तो अशा प्रकारच्या चित्रपटाला का, आणि तर पुष्पा 2चं हे जे आता भव्य दिवस म्हणूया आपण यश आहे किंवा रेकॉर्ड ब्रेक यश आहे, ते बघताना असं वाटतं की जे काही वेगळे प्रयोग वेगळ्या भाषांमध्ये होत आहेत, म्हणजे हिंदीमध्ये सुद्धा होत आहेत, मराठीमध्ये सुद्धा होत आहेत, तर त्यांना एक प्रकारे कुठेतरी आता स्पीड ब्रेकरचा त्रास तर होणार नाही ना, असा मला आता प्रश्न पडतो. म्हणजे आता लोक काही वेगळं पाहणार आहेत की नाही, की प्रत्येक वेळेला असं, कारण गेल्या वर्षी सुद्धा वर्ष अखेरीला अॅनिमल आला आणि मग तो वर्षभरचा सगळा बॅकलॉग भरून निघाला. आता सुद्धा वर्ष अखेरीला पुष्पा 2 आला आणि वर्षभरचा सगळा बॅकलॉग भरून निघालेला आहे. तर काही ठिकाणी जे रात्रीचे शो खेळ आहे तिकडे 2000, 2400 असं तिकीट आहे. अगदी सकाळच्या खेळाला सुद्धा 250 वगैरे तिकीट आहे. ते अशी महागडं तिकीट सुद्धा प्रेक्षकांना परवडते का, परवडते आणि का स्वीकारलं जातं, याचा मला वाटतं ना एका वेगळ्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. हा नुसतं यश नाहीये, हे काहीतरी भयंकर असं काहीतरी आपल्याला घडल्यासारखं दिसते.
असं माझं निरीक्षण आहे. आणि आपण एवढ्या सिनेमाचा सक्सेस पाहतो, त्याच्या बातम्या केल्या, त्याच्यावर बोलतो, त्याच्यावर फोकस टाकला गेला, त्याचे उत्पन्नाचे आकडे आले असतील किंवा स्टारडमचे आपण अपडाऊन्स पाहिले, राजेश खन्नाच्या क्रेजची आपण नेहमी गोष्ट सांगतो, अमिताभ बच्चनच्या अँग्री मॅनच्या नेहमी गोष्ट सांगतो, पण हे कुठेतरी ना पुढे गेलेलं आहे असं मला वाटतं. हे सिनेमाच्या इतिहासामधला सगळ्यात एक स्फोटक असं यश आहे आणि असा पद्धतीचा प्रेक्षकांचा रिस्पॉन्स, कारण जे आपण दक्षिणेकडचे जे व्हिडिओ आज पाहतोय हैदराबाद मधले विशेषतः, प्रेक्षक ज्या पद्धतीने बाहेर पडतोय आणि झुकेगा नहीं साला वगैरे जे काही ऍक्शन देत आहेत आणि उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत, प्रतिक्रिया देत आहेत, तर त्यांना हे का आवडतंय की त्यांची आता मानसिकता कोणत्या पातळीवर जाऊन पोहोचलेली आहे की त्यांना असंच काहीतरी आता हवंय की काय, असाच एक हिरो आपल्याला हवाय की काय.